नसरापूर अत्याचार प्रकरणाचा तपास एसआयटीकडे। एसआयटीच्या 6 जणांच्या टीममध्ये 2 महिला अधिकाऱ्यांचा समावेश। पुणे ग्रामीण पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही समावेश। नसरापूर अत्याचार प्रकरणी नराधम आरोपीचा कोर्टात अजब दावा। केवळ किरकोळ मारामारी प्रकरणी अटक केल्याचा नराधमाचा दावा। आरोपीच्या वक्तव्यानंतर कोर्टाने पोलिसांनाही झापलं। मुलीला न्याय मिळेपर्यंत नेते मंडळींनी आम्हाला भेटायला येऊ नये, नसरापूरच्या पीडितेच्या वडिलांची विनंती। पुढारी येऊन फोटो काढून राजकारण करत असल्याचं वक्तव्य। नसरापूर प्रकरणात सरकार आरोपी, सरकारचाच एन्काउंटर केला पाहिजे, संजय राऊतांची टीका। मुख्यमंत्र्यांनी अद्याप माफी का मागितली नाही, आंदोलकांवर लाठीचार्ज करणं किती योग्य, राऊतांचा सवाल। नसरापूर प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोग आणि बाल हक्क संरक्षण आयोगाकडून दखल। आरोपीला जास्तीत जास्त कठोर शिक्षेसाठी प्रयत्न करण्यात येणार। नसरापूरमधील पीडित मुलीच्या मृतदेहाचं इन कॅमेरा शवविच्छेदन। शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल पोलिसांकडे। अंतिम अहवालानंतरच मृत्यूचं नेमकं कारण कळणार। बीडमध्ये 3 वर्षीय नातीचा आजोबांकडून विनयभंग। केज तालुक्यातल्या युसुफ वडगावमधली संतापजनक घटना। आरोपी आजोबाविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल। पुण्याच्या चाकणमध्ये 11 वर्षीय मुलीचा विनयभंग। परप्रांतीय नराधमाच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या। 32 वर्षीय आरोपी अरुण मिश्रा पोलिसांच्या ताब्यात। भोंदू खरातवर 5 कोटींच्या खंडणी प्रकरणी ईडीची विशेष कारवाई सुरू। अवतार पूजा, मृत्यूची भीती, धार्मिक बनाव करून 5 कोटी उकळले। खरातच्या आर्थिक साम्राज्याचे नवे धागेदोरे समोर येण्याची शक्यता। नागपूरच्या धामणगावमध्ये 25 घरं आगीत जळून खाक। शेतात लावलेली आग सोसाट्याच्या वाऱ्यामुळे पसरली। आगीत 5 ते 6 जनावरांचा मृत्यू। घरातील गॅस सिलेंडर बाहेर काढल्यानं मोठा अनर्थ टळला। दिल्लीतील विवेक विहारमध्ये इमारतीला भीषण आग। एसीचा स्फोट झाल्यानं आग। 9 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती। मृतांचा आकडा वाढण्याची भीती। घरगुती गॅस सिलेंडरही थेट 500 रुपयांनी महागण्याची शक्यता। सोमवार नंतर कोणत्याही क्षणी दरवाढीची शक्यता। दरवाढ झाल्यास एका सिलेंडरसाठी 1400 रुपये मोजावे लागणार। व्यावसायिक सिलेंडर महागल्याने हॉटेलमधील अन्नपदार्थ 10 ते 15% महागणार। व्यावसायिक गॅस सिलेंडरचे दर स्थिर ठेवण्याची हॉटेल चालकांची मागणी। श्रीमंतांचा मालमत्ता कर दंड कमी करण्याचा मुंबई महापालिकेचा घाट। पालिकेच्या निर्णयामुळे गर्भश्रीमंतांचे करोडो रुपये वाचणार। मालमत्ता कर दंड कमी केल्यास पालिकेचं नुकसान। अंदमान आणि निकोबार द्वीप समूहात फडकला तिरंगा। राधानगर बीचवर पाण्याखाली आतापर्यंतचा सर्वात मोठा राष्ट्रध्वज फडकून रचला इतिहास। गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंद। संघर्ष संपवण्यासाठी इराणचा अमेरिकेला 14 कलमी प्रस्ताव। मात्र डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा प्रस्ताव फेटाळला। इराणने अजून मोठी किंमत मोजलेली नाही, ट्रम्प यांचा इशारा। लष्करी कारवाईचे संकेत। इराण अमेरिका युद्धामुळे कुवेतची तेल निर्यात ठप्प। 30 वर्षांनंतर कुवेतची तेल निर्यात शून्यावर। होर्मुझ सामुद्रधुनीतील तणावाचा जागतिक अर्थव्यवस्थेला फटका। Thank you.